थँक्यू थँक्यू डीजे. अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, तो म्हणजे फलंदाज साहिल नांदगावकरच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रणय शेळके, राईट आर्म ओव्हर द विकेट आलाय. थोडासा स्लोअर वन स्वरूपाचा मीडियम पेसर गोलंदाज आहे. यावेळी मात्र थोडासा तेजतर्रार चेंडू टाकला होता, थोडासा चेंडूला कट केला होता, परंतु टप्पा ज्या ठिकाणी पडला तिथून चेंडू कट तर होऊ शकला नाही, परंतु इनसाइड एज घेतली. आणि यष्ट्यांच्या मागे नेहमी जुनं जाणता खेळाडूच असणं गरजेचं असतं. जुना आज जर बघितलं तर एक यशस्वी विकेट किपर म्हणून एम एस धोनीचं नाव का घेतलं जातंय, तर यष्ट्यांच्या मागे तेवढी परफेक्ट नजर लागते, तिथून क्षेत्ररक्षण फिरवायला लागतं. तुम्ही नितेश दादाकडे बघू शकता, तो प्रत्येक चेंडूवर काही ना काहीतरी सांगतोय. प्रत्येक चेंडू जर पाहिला तर क्षेत्ररक्षण फिरवतोय. आणि प्रणय शेळके देखील तेवढाच अनुभवी आहे. म्हणजे दोन अनुभवी खेळाडू आपल्या संघाला लीड करताना दिसतात. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, आणि इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली. म्हणजे थोडंसं कौतुक केलं होतं, पण इथे मात्र थोडीशी चूक देखील झाली. कारण प्रत्येक धाव आपल्याला महत्वाची आहे. प्रत्येक धाव, एक धाव जर तुम्ही कमी केली तर तुम्हाला सुपर ओव्हरला सामोरं जावं लागेल. आणि जेव्हा सुपर ओव्हर होते तेव्हा काय होतं हे पाकिस्तानला विचारा सांगू. 2007च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतासमोर हारले, आणि 2024च्या वर्ल्ड कपला USA समोर हारले, अमेरिकेच्या संघासमोर हारले. एकमेव असं मैदान होतं जिथं पाकिस्तान अमेरिकेला हरवू शकत होता, जे होतं क्रिकेटचं मैदान. का बाकी ठिकाणी तर उभं राहू शकत नाही, पण तिथे पण हारले. फुलटॉस चेंडू नक्कीच जर पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रणय शेळके या प्रकारची गोलंदाजी जर करायची असेल तर तिकडे क्षेत्ररक्षण घेणं गरजेचं आहे. ते मात्र काही जमलं नाही. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर बिनबाद 12 धावा येत आहेत, त्या म्हणजेच वाघोबा मुरुड कोळीवाडा संघाच्या. वाघोबा मुरुड कोळीवाडा संघानं पहिल्या सामन्यात काय फलंदाजी केली होती, काय ब्रावोनं फटकेबाजी केली होती. ब्रावोनं ज्या प्रकारे फटकेबाजी केली होती, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्या प्रकारचा खेळ प्रत्येक खेळाडूने केला होता. गोलंदाजी थोडेसे कमी पडले आणि त्याच्यानंतर मात्र हार पत्करावी लागली. पण असं असताना तरी देखील सामन्यामध्ये मात्र जर पाहिलं तर अद्यापही टिकून आहेत. आणि असं असताना निश्चित रूपानं गोलंदाजी चांगली आहे, चांगले खेळाडू पाहायला मिळालेत. कारण साफवान दाखवे पहिल्या सामन्यात थोडा महागडा साबित ठरलाय, पण साफवान दाखवेला वारंवार मोठे फटके मारणं शक्य नाही आहे, कारण तो देखील एक नावाजलेला जुना जाणता गोलंदाज आहे. MCC चोरडे संघाला बिलॉंग करायचा, त्यानंतर जर पाहिलं तर पुढे आला, आयकॉन म्हणून खेळायला लागला, आणि आता मुरुड तालुक्यामध्ये जर पाहिलं तर एक मोठं नाव ज्याच्या माध्यमातून झालंय असं साफवान या संघामध्ये खेळताना दिसेल. 4 मिनिटं 19 सेकंद 20 सेकंद 21 सेकंद झालेली आहेत. 25 मिनिटाच्या आत आपल्याला जर पाहिलं तर 5 षटकं फेकावी लागतील. त्यानंतर स्टॉपवॉच थांबणार नाहीये संघू, कारण जर 5वं षटक चालू असेल आणि 30 मिनिटं होऊन गेली तर मग उरलेल्या काही चेंडूंसाठी आपल्याला क्षेत्ररक्षक आणायला लागेल. सार्थक शेळके गोलंदाजी मार्कवर. पहिलाच चेंडू मुरुड प्रीमियर लीग मधला सगळ्यात लांबचा षटकार या ठिकाणी आलाय. फलंदाज साहिल नांदगावकरच्या बॅट मधून. कम ऑन डीजे. चेंडू ज्या ठिकाणी मारला त्या ठिकाणी मी ज्याचं दोनदा नाव घेतलं तो आहे प्रतीक दिवाळे, त्या ठिकाणी बसलेला आहे. पुढचा चेंडू फ्लॅट बॅटर फटका. चेंडू सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय साहिल नांदगावकरच्या बॅट मधून. कम ऑन डीजे. मागच्या वर्षी जंबो दादा मिठेखारच्या चेहरच्या मैदानावर सामने होते. एक धाव येईल. मागच्या वर्षी चेहरच्या मैदानावर सामने होते आणि वारंवार सामना झाला की संध्याकाळच्या वेळेत म्हशींचा घोलका येत होता. एकतर हुसेनच्या मागे लागली होती, पण असं असताना आज जर पाहिलं तर बैल का आलाय मैदानात. बघा ना कशा प्रकारे चालू आहे सगळं. 1 ओव्हर 3 चेंडू झालेले आहेत. 25 धावा धावफलकावर. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, आपल्याला वेळेचं बंधन आहे. प्रणय शेळके विचार करत असेल की आता काय करायचं, कारण ही जोडी फोडणं गरजेचं आहे. नितेश दादा मला वाटते कॅच देखील आपल्याकडून ड्रॉप झालाय, आणि असं असताना निश्चित रूपानं आपल्याला भरपाई करणं गरजेचं आहे. कारण भारत मोती असतील, अभिमोती असतील, यांना मागच्या वर्षी अभिमोतीना बर्थडेचं चांगलं गिफ्ट आपण दिलं होतं.
एक ट्रॉफी दिली होती, पण अशी गोलंदाजी करून चालणार नाही आहे, कारण वाघोबा मुरुड संघाच्या खेळाडूंचं काळीच वाघाचं आहे आणि मग असं असताना निश्चित रूपाने स्क्वेअर लेगच्या दिशेने देखील ते चौकार मारू शकतात. कम ऑन डीजे. पियुष किल्लेकरच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. आता मात्र विचार करावा लागेल, या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा खर्च झाल्यात. यावेळी मात्र लिडिंग एज झेल घेण्याची संधी, फलंदाज बाद आणि पियुष किल्लेकर बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्टार क्रिकेटच्या माध्यमातून ही मॅच लाईव्ह दाखवली जाते. अंतिम अंबाजी आहेत, त्यांचे ऑपरेटर आहेत, 3 कॅमेरामन आहेत, पण एकानं मात्र त्यांना कायमची साथ दिली. अंतिम सार्थक शेडगे नाही काय चोगले, तो दिवसभर बसलाय नाही. मुख्य म्हणजे जम्बो दादा त्याचा विशेष सत्कार करायला लागेल, कारण तो बसलाय नाही, आता बसला बघा बोलल्यावर. तर निश्चित त्याच्यावर बसू नको मित्रा, जमेल ना? ठीक आहे. बघा असं क्रिकेट प्रेम लागतं. सोहन बलकवडेच्या पायाला दुखापत आहे, तरी पण तो इथपर्यंत आलाय. प्रतीक दिवालेचा सामना आज नाही आहे, तरी पण तो इथपर्यंत आलाय. निखिल धारवे आलाय, हुसेन आला होता, त्याच्यानंतर आकेश कदम आलाय. असं आहे, याला क्रिकेट म्हणतात. म्हणजे खऱ्या अर्थानं ही आवड आहे एवढ्या लांब यायची, आणि निश्चित रूपानं ती आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावर, 5 चेंडू झालेले आहेत. अंतिम चेंडू स्टॉपवॉच सुरू आहे. वकास अनवरे, आपल्याला विनंती असेल आपण जरा बाहेर उडी मारायची आहे. आपण कमिटीचाच एक भाग आहात, त्याच्यामुळे आपल्याला देखील हा नियम आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. सामना करेल पराग. अप्रतिम चेंडू, परंतु पंचांना मात्र चेंडू काय पटत नाही आहे. एकीकडे अप्रतिम सांगितलं जात आहे, दुसरीकडे मात्र वाईट चेंडू. यश वर्सोलकर अतिशय खुश दिसत आहेत. नक्की कुठल्या संघाला सपोर्ट करतात ते समजत नाहीये बॅटिंग वाल्या संघाला. आणि इथे मात्र पराग आरेकरच्या बॅट मधून अप्रतिम फटका 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. गडी बाद झालाय आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये प्रणय शेळके काय करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. पराग आरेकर आल्या षटकार लगावलाय. 600च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय. दुसऱ्याकडे 285चा स्ट्राईक रेट आहे, तो म्हणजेच साहिल नांदगावकरचा. पियुष किल्लेकर बाद झालाय, परंतु त्याची मात्र जागा भरून काढण्यासाठी हे खेळाडू आलेत आणि निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ होणार. कारण सार्थकचा विचार केला तर सार्थकनं जवळजवळ 1 ओव्हरमध्ये मला वाटतंय 24 धावा खर्च केल्यात. आणि असं असताना निश्चित रूपानं 12 धावा प्रणयच्या, 24 धावा सार्थकच्या. तिसरं षटक घेऊन कोण येणार? साद फैम. पहिलाच चेंडू 7 फैमच्या गोलंदाजी मधला, षटकामधला. 36 धावा धावफलकावर आहेत. आता काहीतरी विचार करावा लागेल. स्ट्राईक एंडवर साहिल नांदगावकर, नॉन स्ट्राईक एंडवर पराग आरेकर. राईट आर्म राऊंड विकेट. 7 फैम. चांगला चेंडू, लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. 1 धाव धावून पूर्ण केली आणि 1 धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 37 धावा. निश्चितच इथे मात्र आता धावांवर रोख लावावा लागेल, कारण अशा प्रकारे जर धावांची लुटमार झाली तर प्रणय शेळके दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला कठीण होऊन बसेल.
यावेळी परागच्या बॅट मधून हवाई फटका हवेत गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः 7 बॉलच्या खाली आलाय आणि त्यानं मात्र कॉर्डन बोल्ट अप्रतिम झेल टिपलाय. कम ऑन डीजे. जे पहिल्या सामन्यामध्ये कोणाच्या तर आकाश महाडिकच्या डोळ्याला, दुसऱ्या सामन्यामध्ये जर बघितलं तर आपण बंटीच्या डोळ्याला शोभलेला पाहिला. तिसरा सामना मला वाटते चालू आहे ना झाला. तिसऱ्या सामन्यात झिमामच्या डोळ्याला शोभला होता. या सामन्यामध्ये कोणाच्या डोळ्याला शोभणार बघा. आमचा इथे कोण याचं नाव काय, चोगल्यांचा बाळ आमचं सांगतोय की साहिल नांदगावकरच्या डोळ्याला शोभणार. मग गीता 11 बोरली संघाचा कॅप्टन सांगतोय की मी पण कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. तुम्ही 80 मारले तर 81 मारण्याची क्षमता माझ्या देखील संघात आहे. मागच्या सामन्यात जे झालं ते विसरून जा. या सामन्यात आम्ही नव्याने सुरुवात केली कारण त्यांच्याकडे अनुभव देखील आहे. त्यांच्याकडे जर पाहिलं तर प्रत्येक गोष्ट आहे. अंजलान पहिला चेंडू अंजलांसाठी नक्कीच जर पाहिलं तर सोयर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. राजपुरी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. निश्चित रूपानं दोन्ही खेळाडू राजपुरी गावाला बिलॉंग करणारे आहेत. बॉलर का, हा बॉलर आणि बॅट्समन राजपुरीला बिलॉंग करणारे आहेत. नक्कीच राजपुरी गाव म्हटलं की आपल्याला आयकॉनिक खेळाडू पाहायला मिळतात. त्यावेळी त्यापूर्वी हा चेंडू हवेत आहे. इथे मात्र झेल साठी प्रयत्न करणं गरजेचं होतं पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला. 2 धावा धावून पूर्ण धावफलकावर 2 धावा 40 धावा धावफलकावर. नक्कीच राजपुरी गावाचा विचार केला तर आपल्याला मग आता अजिंक्य बोरली संघाचा कर्णधार आयमान आरब त्या संघामध्ये दिसेल. आपल्याला दुबईला राहून पण इकडे जेव्हा येतो तेव्हा अप्रतिम खेळ करतो असा फराद खताब दिसेल, बिलाल सबोले दिसेल, अंजलान दिसेल, मुस्तकीम गोलंदाज दिसेल. आणि आता बघितलं तर इथे पुन्हा एकदा संधी. ओ हो 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 हो, चांगला प्रयत्न झाला. कृष्णा आहे का, कृष्णाच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला परंतु चेंडू मात्र थोडा पुढे पडला. कॅरी होऊ शकला नाही. आपण स्क्रीनवर पाहू शकता कशा प्रकारे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता पण प्रयत्नात काही यश आलं नाही. नक्कीच डाईव्ह केली होती. बेस्ट फिल्डरसाठी सायकल देण्यात येणार आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी उड्या मारा परंतु मारताना विचार करून जरा मारा. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, हा देखील पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं इट्स प्लम इन फ्रंट. अप्रतिम चेंडू आणि फलंदाज अंजलान मात्र बाद होतोय. कम ऑन डीजे. ब्रेक चला लगेच. यस यस विकेट पडले. ड्रिंक्स ब्रेक घेऊन या. धावफलकावर 42 धावा. नवीन फलंदाज दिवेश आग्रावकर चाललाय. दिवेश आग्रावकर काय करतोय कारण आज जर पाहिलं शंकू ठीक आहे चला एक बॉल होऊ द्या मग आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊ. नवीन फलंदाज दिवेश आग्रावकर उर्फ ब्रावो आलाय. पुढचा गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन या ठिकाणी साजसज्ज होईल. हो हो हो, डिफेन्स केलाय. मागच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता ब्रावोनं. यावेळी मात्र त्यानं सांगितलंय की मला ब्रावो का म्हणतात तर माझा खेळ देखील तसाच आहे. मी त्या क्वालिटीची क्रिकेट खेळू शकतो. मला कॅप्टन्स नॉक खेळता येतं आणि तो नॉक या ठिकाणी ब्रावोला खेळणं गरजेचं आहे. वाघोबा नांदगाव कोळीवाडा संघातून आपल्याला वारंवार खेळताना दिसतो परंतु आज मात्र जर पाहिलं तर वाघोबा मुरुड संघाकडून ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याला खेळताना दिसतोय. 42 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात लगावल्या गेल्यात त्या म्हणजे वाघोबा मुरुड कोळीवाडा संघाच्या माध्यमातून.
माझ्या समवेत माझे साथी समालोचक नरूभाई आहेत. नरूभाई, आजच्या दिवसाला थोडंसं आपलं वातावरण सेटल होण्याचं होतं. भरपूर सत्कार सन्मान झाले. सरपंच साहेब देखील कंटाळले असतील. एवढे सत्कार सन्मान सरपंच साहेबांच्या माध्यमातून आपण केले. त्याच्यानंतर थोडी माईक सिस्टीम आपण ॲडजस्ट करत होतो. पण उद्यापासून मात्र जर पाहिलं तर सरपंच साहेब अजून जोर येईल आणि हे जोर येणं गरजेचं आहे. सूर्या भोबू या ठिकाणी पुन्हा एकदा आलाय. दिवेश आग्रावकरनं लगातार की कसं काय, कसेही जर 3 षटकार मारले, कसेही लगातार असं नाही, इनिंग मध्ये त्याच्या 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिवेश आग्रावकरला माझ्याकडे आलेलं आहे. कोणाकडून आलेलं आहे ते सांगितलं जाणार नाही. ते मारले की सांगितलं जातील, पण दिवेश माझ्याकडे पोहोचलेले आहेत पैसे. या ठिकाणी सामना सुरू होतोय. नक्कीच स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच साहिल आणि दुसरीकडे नॉन स्ट्राईक एंडवर ब्राऊन. गोलंदाजी मार्कवर आलाय प्रणय शेळके उर्फ पोलार्ड. बोर्लीमध्ये तुम्ही गेलेत तर तुम्हाला पॉन्टिंग दिसेल, तुम्हाला पोलार्ड दिसेल. बोर्ली केवढा मोठा गाव आहे, भरपूर मोठा गाव आहे. अगदी जर पाहिलं तर तुम्हाला एका वाडीवरून दुसऱ्या वाडीवर जायला पण भरपूर वेळ लागतो, मोटरसायकलवर जावं लागतं. आणि असं असताना त्या गावामध्ये संघ किती पडतात, त्या गावामध्ये कुठल्या क्वालिटीचे खेळाडू निघतात. इथे मात्र पहिला चेंडू, चेंडू हवेत, झेल खाली, क्षेत्ररक्षक काय होणार, काय होणार, कोऑर्डिनेशन नव्हतं, त्याच्यामुळे फक्त 2 धावा मिळणार, विकेट तर जाणार नाही. 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. जेवढा मोठा बोरली आहे तेवढाच मोठा कोर्लई देखील गाव आहे, बरोबर ना सोन बलकवडे. कारण तुम्ही कोर्लईला गेलात का तुम्हाला जर पाहिलं तर कोळीवाडा भेटेल, तुम्हाला भंडारपाडा दिसेल, तुम्हाला मोहल्ला दिसेल, आगरीपाडा आहे, तिकडे जर पाहिलं तर ख्रिश्चनपाडा आहे, ख्रिश्चनपाड्याचा दुसरा भाग रस्त्याच्या पलीकडे आहे. भरपूर मोठा गाव आहे कोर्लई गाव सुद्धा. अशी मोठी मोठी गावं आहेत या मुरुड तालुक्यामध्ये. मग कोर्लई आहे, साळाव आहे, बोरली आहे, तिकडे गेलं तर नांदगाव आहे, आगरदांडा आहे, राजपुरी आहे, भरपूर मोठी गावं आहेत. यावेळी मात्र चांगला फटका, झेल खाली, अप्रतिम झेल. या ठिकाणी बेस्ट फिल्डरचे अवॉर्ड आपण देणार आहोत आणि त्यामध्ये जंबो दादा नक्कीच सायकल आहे आणि राज पाटीलचं नाव लक्षात ठेवा. काय झेल टिपलाय, मला वाटतं याची व्हिडिओ देखील झाली पाहिजे. अप्रतिम झेल तुम्ही पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून कशा प्रकारचा तो झेल टिपलाय. कारण हा विकेट जो आहे तो विकेट महत्वाचा आहे. यस, नाव काय, अभि शिंदे यांच्या माध्यमातून, जमीर दाखवे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक या कॅश साठी आलेले आहेत. अप्रतिम पियानो वादक आहेत आणि निश्चित रूपानं कॅच देखील अप्रतिम पकडलाय. कारण प्रत्येक कॅच किती महत्वाची असते हे या ठिकाणी या झेल वरून समजतं. नक्कीच प्रणय शेळके अप्रिसिएशन झालं पाहिजे. कारण आपण बघू शकतो अगदी शेवटच्या क्षणाला किती वेळ जज केलं आणि मात्र हा झेल टिपला. साहिल नांदगावकर जो अतिशय फॉर्म मध्ये दिसत होता त्याला मात्र इथं बाद केलाय. पुढचा चेंडू घेऊन प्रणय शेळके पुन्हा एकदा सज्ज. नवीन फलंदाज जुहेब. पुढचा चेंडू घेऊन प्रणय पुन्हा एकदा सज्ज होईल जुहेब साठी. यावेळी अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते प्रणय शेळकेच्या माध्यमातून. एक चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच जर पाहिलं तर गोलंदाजांना देखील ऊर्जा देतं. आपण ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप 2023 मध्ये का जिंकला याचं जर समीकरण पाहिलं तर ते क्षेत्ररक्षणामुळे जिंकला होता. रोहित शर्माचा जर तो झेल टिपला गेला नसता तर त्याच्यानंतर खेळाडू पुन्हा त्यांचे एनर्जेटिक झाले नसते. हे मित्रांनो क्रिकेट आहे बघा. त्याने चांगला चेंडू टाकला, त्याच्यावर झेल टिपला, त्याच्यानंतरचे लगातारचे 2 चेंडू प्रणयनं निर्धाव टाकले आणि याला क्रिकेट म्हणतात. ब्रावोला संधी आहे अजूनही, लगातार 3 षटकार मार, कसेही 3 षटकार मार, तुला 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ज्याच्याकडून आलंय त्यांनी मात्र नाव नाही सांगायला सांगितलंय, परंतु एक चांगल्या मित्राकडून आले ब्रावोच्या. आपण बघूया ब्रावो मारणार का. अशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाणार ब्रावोच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन प्रणय शेळके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल, सामना करेल फलंदाज जुहेब.
इथे मात्र लीडिंग एज नितेश नरहरी बॉलच्या खाली अप्रतिम झेल प्रणय शेळके लीडिंग फ्रॉम द फ्रंट अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळत आहे. कम ऑन डीजे. आणि या षटकात किती प्रणय शेळके 18 मिनिटं झालेली आहेत. 18 मिनिटं 23 सेकंद झालेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अजून आपल्याला एक षटक फेकायचं आहे याच्यानंतर. लक्षात घ्या अजूनपर्यंत कोणी पेनलाइज झालेलं नाही आहे, पण आपण होऊ शकता या गोष्टीची. पुढचा चेंडू यावेळी मात्र स्वैर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. नक्कीच फक्त डीजे मास्तर आता आपण डीजे वाजवायचा नाही, अजान चालू आहे. अजान संपल्यानंतर वाजवू शकतात. 4 वाजले का? 45 धावा धावफलकावर स्वैर चेंडू होता. त्याच्यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन प्रणय या षटकामध्ये आतापर्यंत अवघ्या 3च धावा खर्च केल्यात प्रणयनं. पुढचा चेंडू यावेळी शॉर्ट टर्म पुल फटका झालाय सक्सेसफुल, परंतु राज पुन्हा एकदा राज अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाज बाद. कमॉन. धन्यवाद डीजे नको. अप्रतिम झेल आणि तेवढीच चांगली गोलंदाजी प्रणय शेळकेच्या माध्यमातून 2 षटक 15 धावा आणि 3 गडी बाद केलेत प्रणय शेळकेनं. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजे प्रणय शेळकेच्या माध्यमातून. निश्चितच 4 षटक संपली. अजूनही जर पाहिलं तर 2 षटक बाकी आहेत. 46 धावा धावफलकावर. वाघोबा मुरुड संघाला पहिल्या 3 षटकांमध्ये फ्रंट फुटवर ठेवलं होतं, परंतु त्याच्यानंतर मात्र अक्षरशः बॅकफुटवर लोटलंय प्रणय शेळकेच्या त्या गोलंदाजीनं म्हणा किंवा राजच्या त्या कॅचनं म्हणा. कारण एक कॅच किती महत्वाची असू शकते याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. टेक कॅचेस अँड विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका खेळ हे आपण का म्हणतो तर याचं उदाहरण आपण पाहिलं. आणि नवीन आलेला फलंदाज बंटी आहे जो नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर मात्र 5वं षटक घेऊन आलेला गोलंदाज साद फैम. ओ हो 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 काय चेंडू आहे. नितेश दादांनी कुठलं अपील केलं समजलं नाही, परंतु बॅटला बॉल लागला हे इथून देखील समजलं. पण गोलंदाजाचं कौतुक. ब्रावो सारख्याला जो हेलिकॉप्टर उडवतो, जो यॉर्कर बॉल खोदून काढतो, त्याच्या समोर हा चेंडू टाकणं अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सादच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साद ब्रावो साठी. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर, परंतु यावेळी यॉर्कर खोदून काढलाय. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. ब्रावोला स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. 46 धावा धावफलकावर. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला, काय चेंडू टाकला होता. नवीन फलंदाज बंटी ऑन स्ट्राईक या ठिकाणी. बंटी कशा प्रकारची फलंदाजी करणार. 21 मिनिटं व्हायला आलेली आहेत. अजूनही 4 चेंडू आपल्याला फेकायचे आहेत. साद ऑन द बॉलिंग मार्क. राईट आर्म राऊंड विकेट. अप्रतिम चेंडू. तेज तर्रार गोलंदाजी. तेवढं चांगलं यष्ट्यांच्या मागे टॅकल केलं जातंय. काय गोलंदाजी आहे, काय क्रिकेट आहे या ठिकाणी गीता इलेव्हन बोरली संघाचा. पहिल्या सामन्यात पराभूत झाले होते, परंतु या सामन्यात मात्र वाघोबा मुरुड कोळीवाडा संघासमोर खेळताना थोडेसे फ्रंट फुटवर आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू खोदून काढला आहे. चांगला फटका आहे बंटीचा. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षण कारण चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव धावून पूर्ण केलेली पाहायला मिळते. 47 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू हवेत. झेल खाली. क्षेत्ररक्षक सोपा झेल. ब्रावो बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे.
निश्चितच ब्रावो मात्र आपल्या अपेक्षांना खरा उतरलेला नाही आहे. प्रेशर मध्ये खेळत होता, त्याच्यामुळं टॉपेज लागली, चेंडू हवेत गेला. परंतु यावर्षी मुरुड प्रीमियर लीगच्या कमिटीनं जो ड्रेस कोड ठरवलाय, म्हणजे प्रत्येकाचे टी शर्ट आणि ट्रॅक आहे, पण ट्रॅकचा कलर बघा अक्षय उल्लू, ट्रॅकचा कलर हा ब्लॅक ठेवलाय. त्याच्यामुळं एक जर पाहिलं तर आकर्षक कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ब्लॅक कलर प्रत्येक गोष्टीला आकर्षक वाटतो आणि ते कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी लिडिंग एज, ओ हो प्रणय शेळके बॉलिंग टाकतो, बॅटिंग करतो, फिल्डिंगला थोडा जड जातो, परंतु असं चेंडू अडवलाय. एक धाव या ठिकाणी धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्यानं 5 षटकांचा खेळ संपला. 2-3 षटकांमध्ये जो संघ 42 धावांपर्यंत होता, तो संघ जर पाहिलं तर 5 षटकांअखेर फक्त 48 धावांवर पोहोचलाय. म्हणजे निश्चित रूपानं 2 षटका अगदी टाईटली फेकलीत. निश्चितच 23 मिनिटं झालेली आहेत. अजूनही 8 मिनिटं आहेत, 7 मिनिटं आहेत प्रणय आपल्याकडे. आपण 6वं षटक फेकायचं आहे. निश्चित रूपानं 48 धावा धावफलकार आहेत. 7 बाद 48 अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज ऋतिक घाग, मॅन फ्रॉम चोरडे. पहिला चेंडू ऋतिक घागचा, पहिला चेंडू स्मॅश केलाय. नक्कीच जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिजनला चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एक धाव धावून पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 49 धावा आहेत. पुढला चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, यावेळी मोठा फटका, परंतु फटका मात्र कृष्णाने पुन्हा एकदा अडवलाय. फलंदाज बाद. कम ऑन डीजे. बघा ब्रावो, तुला जे 3 षटकांसाठी पैसे आले होते ते आम्ही जमा केलेत, परंतु ते आले होते साहिल रेहमानी यांच्याकडून. तर नक्कीच तुझ्यावर विश्वास होता, परंतु इथे मात्र आणखी एक विकेट पडलाय वाघोबा मुरुड संघाचा. तत्पूर्वी उद्या ज्यांचे सामने आहेत त्यांना 9:30ची रिपोर्टिंग आहे. मोठा फटका, बघा मित्रांनो, वाघोबा मुरुड संघाच्या खेळाडूंकडे काय क्षमता आहे, तर 10व्या नंबरला येऊन तरंग षटकार मारू शकतो का मोंडीचे. थँक्यू डीजे. तीन चेंडू झालेले आहेत. 55 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतिक घाग सज्ज होईल. ओहो, बॅक टू बॅक तरंगच्या माध्यमातून. याला कुठे ठेवला होता, याला एवढा लेट का ठेवला होता, कशा प्रकारची फटकेबाजी करतोय पहा. 2 चेंडू शिल्लक आहेत पंच, 2 चेंडू शिल्लक आहेत. अप्रतिम फटका मुरुड कोळीवाड्यातला आहे आणि कशा प्रकारची घणाघाती फटकेबाजी तरंग करतोय पहा. बॅक टू बॅक 2 षटकार, तिसरा षटकार येणार का.
काय होणार, कारण 10व्या नंबरला का ठेवला. आता मात्र या सामन्यामध्ये विचार करावा लागेल वाघोबा मुरुड संघाला. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते तरंगच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, तिसरा षटकार येणार का, नक्कीच नाही. अडवलाय, रोखलाय, चेंडूला एलिव्हेशन मिळालं परंतु चेंडू दूर गेला नाही. इथे मात्र नवीन फलंदाज साफवान दाखवे, फलंदाज तरंग बाद झालाय. चांगली फलंदाजी केली होती. काही खेळाडू आहेत ना जे आपल्याला प्रॉपर बॉलर म्हणून पाहायला मिळतात, त्यातलाच एक आहे साफवान दाखवे. आपण जर पाहिलं तर अलिबाग मध्ये बघतो सुमित पत्रे, जो फलंदाजी करत नाही, करतो 11व्या नंबरला करतो, गरज पडली तर येतो, पण प्रॉपर बॉलर आहे. तसा हा चोरड्याचा साफवान दाखवे आहे, प्रॉपर बॉलर आहे. एकदा बॉलिंग झाली की त्याचं काम संपलं. मग असं जर 11व्या नंबरला तुम्ही पाठवत असाल तर तो फलंदाजी करतो. आता प्रॅक्टिसला किती करतो माहित नाही आहे, पण इथे आता अंतिम चेंडू साफवानला खेळायचा आहे आणि अंतिम चेंडू जर साफवान खेळत असेल तर साफवानकडे तो बाहेर मारण्याची क्षमता देखील असायला पाहिजे. कारण जर साफवानने इथे षटकार मारला तर ते भल्या भल्यानं जमलं नाही, ते साफवाननं करून दाखवलं असं आपण म्हणू शकतो. अंतिम चेंडू, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केलाय, नक्कीच नितेश नरहरीच्या हाताला काही चेंडू लागत नाहीये. दुसरी धाव धावून पूर्ण. तिसरीचा प्रयत्न एका एंड कडून झालाय, दुसऱ्या एंड कडून करत असताना प्रणय शेळकेनं रनआउट केलाय. 2 धावा धावल्या, 63 धावा धावफलकावर. 64 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी गीता 11 बोरली संघाला. ऑल आउट होणारा पहिला संघ मुरुड प्रीमियर लीग मधला. हा देखील रेकॉर्ड आज कायम झाला या ठिकाणी या आजच्या वर्षामधला. परंतु असं असताना निश्चित रूपानं उद्याच्या दिवसामध्ये आपण जाऊ थोडं, तर उद्याच्या दिवसामध्ये आपण मित्रांनो पाहिलं तर पहिला सामना अजिंक्य बोरली विपक्ष विशाखा 11 वांदेली, ज्याचं वारंवार नाव घेतलं जरी तरी त्याने आमच्याकडे बघितलं नाही असा प्रतीक दिवाळे, कॅप्टन आहे विशाखा 11 वांदेली संघाचा, तर त्यानं उद्या हजर राहायचं. पहिला सामना असेल 9चं कॉल टाइम आहे तुमचं. अजिंक्य बोरली संघ, अजिंक्य बोरली करणार ऐमान अरब. आपल्याला 9चं टायमिंग आहे. AVM वॉरियर्स तळेखार, विजय घाणेकर सरपंच साहेब आपल्याला देखील जर पाहिलं तर दुसरा सामना आहे. 10चं कॉल टाइम आहे आपला. आणि रिशा 11 म्हणजे अक्षय कांबळी मॅन फ्रॉम साळा, रोहित मशिलकर अँड टीम, आपल्याला विनंती असेल आपल्याला देखील 10चं कॉल टाइम आहे. म्हणजे बघा गणेश जंबोभाई तळेखारचा सामना लागलाय उद्या. तर असं असताना निश्चित रूपानं उद्याच्या सामन्यांमध्ये काय होईल हे पाहिलं जाईल. पण आता मात्र इथं 64 धावांची गरज आहे आणि 64 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील हे सांगण्यासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक, आयकॉनिक समालोचक नरेंद्र शेळके मॅन फ्रॉम भिलजी यांच्याकडे. राज पाटील आपल्या कॅच साठी पारितोषिक आलेला आहे. सामना संपल्यानंतर घेऊन जायचा आहे. हॅलो, धन्यवाद वेदांत. वाघोबा मुरुड कोलीवाडा वर्सेस गीता बोरली यामध्ये सामना रंगतोय. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्र अखेर धाव संख्या लावून ठेवली धापलकावरती, ती म्हणजे 63. विजयासाठी ठेवल्या त्या म्हणजे 64 धावा. त्या यश वर्सोलकर यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, बक्षीस आलेलं आहे. पहा, मॅच चालू होण्या अगोदर बक्षिसांची सुद्धा खाईश होत आहे. ओके, मॅन फ्रॉम कुठला मुरुड कोलीवाडा, कारण वाघोबा मुरुड कोलीवाडा ही टीम राज पाटील यांच्याकडून सुद्धा राज पाटील साठी राज पाटील साठी सुद्धा ऑफर आलेले आहे. 2 षटकामध्ये 2 ओव्हर मध्ये 2 षटकार लावले, लगातार 2 षटकार लावले तर 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नियार अमर कडून आलेला आहे. सामना चालू होतोय. चला, राज पाटील याचा विकेट गेला तर 200 रुपयाचं बक्षीस. आता तुझं नाव काय?
मुरुड कोलिवाडा मॅन फ्रॉम, खरं नाव सांगत नाही परंतु आपल्या संघाचं नाव, कारण हे पाहिलं तर एक शक्तितुराचा जंगी सामना असा लागलेला आहे. राज पाटील याच्यावर एकीकडे मारलं 2 षटकात 100 रुपयाचं बक्षीस आहे, एकीकडे त्याची विकेट घेतली तर 200 रुपयाचं बक्षीस आहे. अशी ही शक्तितुराचा जंगी सामना आपल्याला या मुरुड प्रीमियर लीग 2025 मध्ये मांडला या ग्राउंडवर पाहायला मिळत आहे. आणि सामना चालू होतोय. सागर मोरे तसेच राज पाटील असे ओपनिंग साठी जोडी येतोय, पण तो सामना चालू करायचा आहे. गोलंदाज ब्राव येतोय. 36 चेंडू आणि विजयासाठी हवे असतील त्या म्हणजे 64 धावा, त्या म्हणजे गीता बोरली संघाला. स्ट्राइक एंडवर आहे सागर मोरे. पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे ब्राव. पहिलाच चेंडू खोल टोप्या टाकण्याचा प्रयत्न, पण तो गॅप मधून निश्चितच चेंडू सीमा पार कार्पेटच्या साहाय्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडून खणखणीत सीमा पार होते 4 धावांसाठी. कमॉन डीजे. धन्यवाद. ज्या रीत्या पाहिले तर त्या रीत्या सुरुवात प्रतिम केलेली आहे सागर मोरे याने. पुन्हा एकदा ब्राव गोलंदाजी मार्फत स्ट्राइक एंड वर सागर मोरे. हलकासा समाजा दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण असणार, निश्चितच झेल होणार का, तर निश्चितच झेल होणार. पहिला हात बसतोय तो म्हणजे बक्षीस आलेला आहे या विकेट साठी. चला पुढचा फलंदाज पाठवतोय. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. ज्या रीत्या पाहिलं तर वाघोली मुरुड कोलिवाडा संघाचे फॅन इथे बसलेले आहेत आणि प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं बक्षीस लागलेले आहे. संघ मालक आहेत, स्वतः ओनर आहेत, तर निश्चितच विनंती असेल वाघोबा मुरुड कोलिवाडा गीता बोरली संघाला विनंती असेल की आपला फलंदाज तयार ठेवायचा आहे. बाईक आलेली आहे. संघ मालकासाठी आहे ही बाईक. आणि बघा जम्बो सराई इथं आपल्या समोर आणलेली आहे, कारण सकाळीच मॅच चालू होण्याच्या अगोदर एक ऑफर दिली होती की जो संघ मालक आहे, जो कुठलाही संघ असो विन होईल या मुरुड प्रीमियर लीग 2025 मध्ये, आणि त्या संघ मालकासाठी ही बाईक असेल. बघा समोर लागलेली आहे. पुन्हा एकदा ब्राव डॅडची एज घेतले. चेंडू त्या क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये फर्स्ट स्लिपच्या दिशेकडे गेला होता. चेंडू कुठेतरी अडखवलाय ते म्हणजे गीता बोरोली संघाला, परंतु तितकाच पाहिलं तर चेंडू निर्धाव होते, धावसंख्या स्थिर होती. परंतु पाहिलं तर सागर मोरे सारखा फलंदाज होता, पहिला स्ट्राइक साठी आला, ओपनिंग साठी आला होता आणि पहिला चेंडूवर एक चौकार मारल्यानंतर विकेट गमावी लागली होती. ते म्हणजे सागर मोरे याला नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे अनिरुद्ध जोगात हा खेळण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू निर्धाव जातोय, परंतु फटका आलाय मधून. स्ट्रेट डाइव चेंडू सीमा पार 6 धावेसाठी. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. अप्रतिम फटकेबाजी अनिरुद्ध जोगातेच्या बॅट मधून पाहायला मिळत आहे. पहिला फटका आलाय 6 धावेसाठी. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज, परंतु तितकाच पंचांकडे अपील असेल, परंतु पंच अपील फेटाळणार, कारण चेंडू जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव, धाव संख्या स्थिर होती ती म्हणजे 10 या धावेवर. एक गडी बाद अंतिम चेंडू असेल, अखेरचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. ब्राव याचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला अंतिम चेंडू, परंतु तितकाच पाहिलं तर फटका बसला, हवेमध्ये लटकलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षण असणार, निश्चितच झेल सुटला गेला. हे काय झालं तर 3 क्षेत्ररक्षणामध्ये हा चेंडू
3 क्षेत्ररक्षणाच्या मध्ये हा चेंडू झेल सुटला गेला आणि शेवटच्या चेंडू सुद्धा झेल होता, परंतु कुठेतरी नसीबाला साथ देत नाही. पहिलं षटक समाप्त. पहिला षटक अखेर धाव संख्या लागली धापलकर ती म्हणजे 1-11. अतिशय अप्रतिम षटक फेकलं गेलं ब्रावच्या माध्यमातून, कारण पहिल्या चेंडू चौकार खाला तर त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सागर मोरे सारखा विकेट घेतला, मोरा टिपला. त्यानंतर कमबॅक करताना पाहिलं तर चौथ्या चेंडूवर एक षटकार टिपला गेला, त्यानंतर पाहिलं तर 0 आणि 1 धाव असं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. ते म्हणजे वाघोबा मुरुड कोर्लीवाडा संघाकडून ब्राव यांचं पहिलं षटक फेकलं गेलं होतं. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल अंजाला. निश्चितच प्रत्येक विकेट साठी 100 रुपये संघ मालक असतील त्यांच्याकडून. त्यानंतर पाहिलं तर राजच्या विकेट राजने षटकार मारला तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि राजची विकेट घेतली तर 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर पहिला चेंडू हवाई पार, निश्चितच चेंडू सीमा पार झाला 6 धावेसाठी. कम ऑन डीजे. खरोखर डीजे ऑपरेटर पण आता कोमात होते, ते झाले आता जोमात, कारण लव्ह स्टोरीचं सॉन्ग ऐकायला पाहायला मिळत आहे. प्रत्येक षटकार विकेट त्यानंतर चौकारावर पुन्हा एकदा कमाल करताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पंचांकडे दाद मागणार, परंतु चेंडू निर्धाव जातोय, कारण आता कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळते तो म्हणजे अंजाला. कारण जवळजवळ पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर षटकार आणि चौकार खाला, त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय. परंतु तितकाच पाहिलं तर स्कोर बुक वर धाव संख्या लागले 21. परंतु फटका पुन्हा एकदा खेचला गेला. चेंडू निश्चितच समालोचन कक्षाकडे निश्चितच जाणार, कारण चेंडू जातोय सीमा पार 6 धावेसाठी. कम ऑन डीजे. काय घडतोय, सामन्याला रंग आणून देतोय तो म्हणजे गीता बोरले संघाकडे. कारण अशी फलंदाजी पाहिली तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक एक्स्ट्रा गवच्या दिशेकडून सीमा पार 6 धावेसाठी. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. मला वाटते ज्या रीत्या पाहिलं अनिरुद्धची फलंदाजी आक्रमक, एक वाघासारखा पिसाळलेला अनिरुद्ध पाहायला मिळतोय आणि त्याच्या फलंदाजीवर त्याचे वडील मंगेशजी सर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे त्या षटकारासाठी. निश्चितच चेंडू हा सुद्धा निर्धाव येतोय, कारण त्याची खेळी पाहून त्यांच्याच वडिलांकडून 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे अनिरुद्ध जोगात याला. कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकार मध्ये पाहिलं तर धाव संख्या लागली धापलकावरती 33. काहीसा समीकरण पाहिलं तर अप्रतिम आहे. कनद रेट पाहिलं तर 16.50 आणि रिकाइड रन रेट पाहिलं तर 7.75. धाव संख्या झाली धापलकावरती 33. तसेच पैसे
सुमित ठाकूर यांच्याकडून सुद्धा अनिरुद्ध जोगद याला 100 रुपयाचं बक्षीस लागले, कारण जी खेळी अप्रतिम करतोय आणि अजून सुद्धा क्रीजवर आहे, त्यासाठी हे बक्षिसांची खैरात लागलेली आहे. परंतु ज्याची वाट पाहत होतो तो राज आता स्ट्राइक एंडवर आलेला आहे, कारण ज्याच्यावर शक्ती दुराचा जंगी सामना चालू होता. एकीकडे पाहिलं तर चला राज याने हॅट्रिक केली षटकरांची. चला सामना चालू आहे, कारण राज ही अशी कला आहे, कारण राजवर सर्व डिफेंड आहे, राजवर सर्व कितपर्यंत पोहोचवणार समीकरण तो राजवर आहे. पुन्हा एकदा राज खेळण्यासाठी सज्ज असेल, हलकासा डिफेंड करण्याच्या प्रयत्नात अप्रतिम यष्टीरक्षक अप्रतिम आपली भूमिका पार पाडताना पाहायला मिळते, कारण चेंडू निर्धाव जातोय. कारण जवळपास पाहिलं तर राज याची खेळी पाहिली तर पीएमपी चषक मध्ये खेळला गेला होता आणि त्याची चतुराई पाहायला मिळली होती. तोच राज आज पाहिलं तर गीता बोर्ली संघाकडून पाहायला मिळते मुरुड प्रीमियर लीग मध्ये. परंतु तितकाच पाहिलं तर गोलंदाज सुद्धा ब्रावो एक चलाकी गोलंदाज आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा ब्लॉक खोलला, चेंडू फेकलाय, ब्रह्मास्त्र फेकलाय, पण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडकवलाय, कारण पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. एकीकडे पाहिलं तर अनिरुद्ध जोमात आहे, तर एकीकडे राज पाहिलं तर कुठेतरी वारंवार बॅक टू बॅक चेंडू निर्धाव जातोय. कुठेतरी एकीकडे रन रेट करण्याचा प्रयत्न अनिरुद्ध करतोय, तर एकीकडे खाली आणण्याचं समीकरण पाहिलं तर राजच्या माध्यमातून दिसतंय. असा हा समीकरण आहे. पुन्हा एकदा ब्रावो गोलंदाजा मार्फत पाहायला मिळतोय. बरोबर आहे, कारण एक नियम आहे आणि नियमावली पाहिलीत तर पंचांकडून वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आपण लाईव्ह मध्ये खेळत आहात याची नोंद घ्या सर्व क्रिकेट रसिका. पुन्हा एकदा हलकासा एका डावातला चेंडू निश्चितच कार्पेटच्या सहाय्याने एक्स्ट्रा कवच्या दिशेकडे जातोय. एक धाव मिळणार, कारण ज्याची फलंदाजी आक्रमक आहे त्याला कुठेतरी स्ट्राइक वर आणलं गेलं, तो म्हणजे अनिरुद्ध जोमात. कारण अतिशय त्याने पाहिलं तर जवळजवळ आता समीकरण पाहिलं तर धावसंख्या लागली धापलकरती 34. 3 चेंडूचा खेळ झाला आहे, परंतु आता कुठेतरी कम बॅक करताना पाहायला मिळते. चेंडू निश्चितच गुडले स्पॉट वरून उडवला गेला, पण तू यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे ते म्हणजे पराग आरेकर आहे, परंतु अप्रतिम भूमिका आपली बजावत आहे पराग. कारण वारंवार चेंडू निर्धाव जात आहे ब्रावच्या माध्यमातून. कुठेतरी खेळी एक समीकरण कुठेतरी अडकून ठेवलं, परंतु तितकाच पाहिलं तर लो फुलटा चेंडू हलकासा समाचार दिलाय, एक्स्ट्रा कवच्या दिशेकडे जातोय चेंडू. एकच धाव मिळणार, एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल धापलकरती, ती म्हणजे 35. कारण जवळजवळ पाहिलं तर ब्रावोची दुसरी ओव्हर पाहिलीत तर 3 निर्धाव चेंडू टाकलेत आणि 2 चेंडूवर एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या उभारलाय. फक्त 2 धावा दिल्या 5 चेंडू मध्ये. अप्रतिम गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू हलकासा समाचार दिलाय, चेंडू सिडी मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्रक्षण आहे, तिसरं षटक समाप्त होतोय आणि 3 षटकाखेर धावसंख्या झाली धापलकावरती, ती म्हणजे 36. पाहिलं तर 12 चेंडू मध्ये धावसंख्या होती 33 आणि परंतु तिसरं षटक फेकलं, त्यामध्ये अवघ्या 3 धावा दिल्या, त्या म्हणजे ब्रावो यांनी. कारण अप्रतिम गोलंदाजीचा एक अनुभव आहे, तो आपला एक क्लास आहे, तो दाखवून दिलं, ते म्हणजे देवेश आग्रावकर, ज्याला उर्फ ब्रावो म्हटलं जातं, त्याची एक भूमिका आहे. कारण हेच तर क्रिकेट मधलं खेळ आहे. कारण आपलं क्लास कधी दाखवायचं, कारण धावसंख्या झाली 36 आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे. तोपर्यंत पाहिलं तर तिसरं षटक अप्रतिम फेकलं गेलं प्रगती पथावरती, म्हणजे ब्रावो याचं. परंतु आता 4थं षटक फेकण्यासाठी कोण येतोय, तो म्हणजे वाघोबा मुरुड कोलीवाडा संघाकडून सफान दाफेल. कारण जो मागच्या मॅचला अतिशय महागडा गोलंदाज ठरला होता, तो गोलंदाज कुठेतरी आता 4थं षटक फेकण्यासाठी आलेला आहे.
सफवान दाखवे पाहिलं तर गोलंदाजी मार्फत येतोय. जरा फास्ट मध्ये घ्यायचा मॅच, कारण जर आपण फास्ट मध्ये परंतु त्यांना पेनल्टी बसेलच, कारण आपला टायमिंग लागलेला आहे. राजच्या मैदानावर राजचा काय फटका बसत नाही, परंतु कुठेतरी चुकतोय. परंतु एकच धावच्या मदतीने समाधान मानून एक धावसंख्या उभारतोय. धावसंख्या झाली 37. धावफलकावरती येणारे पाहिलं तर 12 चेंडू मध्ये 28 धावा असताना आता 11 चेंडू आणि 27 धावेची गरज असेल, ते म्हणजे गीता बोरले संघाला स्ट्राइक एंडवर. परंतु तितकाच पाहिला तर अनिरुद्धची गाडी कुठेतरी आता ब्रेक लागलेला दिसतोय, कारण ज्या 12 चेंडू मध्ये खेळ खेळला होता, कारण एक स्कोर प्रोजेक्ट नेऊन ठेवला होता, परंतु तिसऱ्या षटकापासून अनिरुद्धला कुठेतरी ब्रेक लावावा लागलेला आहे. कुठेतरी ब्रेक लावताना पाहायला मिळते तो म्हणजे वाघोबा मुरुड कोलीवाडा संघाकडून पाहायला मिळत आहे. सफान पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, कारण ज्या रीत्या पाहिलं तर गोलंदाजीचा टप्पा अचूक आहे. पंचांकडे दाद मागत आहे, परंतु पंच अपील फेटाळणार, कारण वारंवार पाहिलं तर हा तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. दुसरा चेंडू निर्धाव येतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती. 3 चेंडूंचा खेळ होतोय. सफवान दाखवे निश्चितच गोलंदाजी मार्फत आता कुठेतरी क्लास पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ट्रिपल हिट, निश्चितच दांडी गोल. नाही तर आता मांडव्यामध्ये पाहिलं तर हा ग्राउंड मध्ये जी मुरुड प्रीमियर लीग आहे ती दाखवावी लागेल, कारण काय खेळलंय. कारण ज्याची दांडी गोल केली त्या साठी पाहिलं तर वाघोबा मुरुड कोलीवाडा संघाचे ओनर यांच्याकडून या गोलंदाजासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि जो प्रणय शेळके, जो नवीन फलंदाज आलाय, कर्णधार स्वतः आहे, त्याची विकेट घेतली तर त्या वाघोबा मुरुड कोलीवाडा संघाकडून जे ओनर आहेत त्यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. प्रणय शेळकेसाठी पुन्हा एकदा सफवान दाखवे अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. स्वतः कर्णधार फटका घेतला, ताकद पाहिली तर हाती सारखी, कारण चेंडू झाला सीमा पार 6 धावेसाठी. कम ऑन डीजे. चला धन्यवाद डीजे, कारण ज्याची ताकद अप्रतिम आहे. कारण ही ताकद मला आता आठवली ती म्हणजे आमच्या मोर्या ताजवीर संघाचा ऋतिक झावरे याची, कारण त्याची सुद्धा अशी ताकद आहे, त्याचे सुद्धा शॉट असेच असतात आणि ती आठवण करून पाहायला मिळली. पुन्हा एकदा हलका कडवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये फील्ड केली गेली आणि तिसरं 4थं षटक हे प्रगती पथावरचं संपलं गेलं. धावसंख्या झाली धावफलकावरती ती म्हणजे जवळपास 43. आता समीकरण पाहिलं तर येणारे 12 चेंडू असतील आणि 21 धावेची गरज असेल 21, कारण धावफलकावरती धावसंख्या लागली 43. काहीसा समीकरण पाहिलं तर एकीकडे वाघोबा मुरुड कोलीवाडा संघाकडे जाते, तर एकीकडे पाहिलं तर पुन्हा एकदा गीता बोरली संघाकडे आपली गीता 11 बोरली संघाकडे टीम समीकरण येतोय. हा समीकरण पाहिलं तर पहिल्या षटकापासून पहिल्या सत्रापासून पाहायला मिळत आहे आणि आता तसाच समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. येणारे 12 चेंडू असतील आणि 21 धावेची गरज असेल. गोलंदाज सिद्धार्थ पाटील, पाहिलं तर सिद्धार्थ पाटील येतोय मॅन फ्रॉम एकदर. निश्चितच 12 चेंडू 21 धावेची गरज.
पहिलाच चेंडू षटफून काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅकवर्ड स्पीडच्या दिशेकडे जातोय, फील होतोय, एकच धाव मिळणार कारण तितकाच पाहिलं तर गुडले स्पॉटला चेंडू फेकला गेला होता, परंतु तितकी स्पीड अप्रतिम केली गेली. जवळजवळ एक धावेच्या मध्ये धाव संख्या झाली 44. आता समीकरण पाहिलं तर येणारे 11 चेंडू असतील आणि 20 धावेची गरज असेल. काहीसा समीकरण पुन्हा एकदा स्वतः प्रणय शेळके आहे. प्रणय शेळकेच्या माध्यमातून फटका फासला, झेल पकडला आणि स्वतः वाघोबा मुरुड कोलीवाडा संघाचे होणार यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस लागू झालं. कमॉन डीजे. मुरुड कोलीवाडा संघाचे ओनर आज खुश असणार. निश्चितच पैशांची खळबळ म्हणजे आज पाहिलं तर पैशांची बक्षीस प्रतिम ओनर कडून पाहायला मिळत आहे, याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कारण राज सारखा विकेट बॅक टू पवेलन येणारे आता पाहिलं, आता समीकरण पाहिलं.
तसेच सन्माननीय विजू पेर सर साहेबांकडून सुद्धा वाघोबा मुरुड कोलीवाडा जिंकली तर निश्चित 500 रुपये बक्षीस आलेला आहे. टाळ्या झाले पाहिजे मित्रांनो, कारण जवळपास 6 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. ज्याला त्या पाहिलं तर 12 चेंडू मध्ये 21 धावेची गरज असताना आता समीकरण 6 चेंडू आणि 18 धावे आणून ठेवलंय. फक्त 3 धावा दिल्या होत्या. आता समीकरण काय तर सफवान दाखवे शेवटचं अंतिम षटक घेऊन येतोय. येणारे 6 चेंडू 18 धावेची गरज. पहिलाच चेंडू एक्स्ट्रा कॉर्नरला चेंडू खेळतोय खेळा प्रतिम होतो पियूच्या माध्यमातून, परंतु तितका थ्रो कुठेतरी खराबी पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने आता समीकरणाचा खेळ बदलणार. येणारे 5 चेंडू आणि 16 धावेची गरज असेल. येणारे 5 चेंडू आणि 16 धावेची गरज. फलंदाज आहे तो म्हणजे मला वाटते नॉन स्ट्राईकला नितेश आहे, पण तू स्ट्राईक एंडवर पाहिलं तर ऋतिक घाग आहे. स्ट्राईक एंडवर ऋतिक घाग आहे दादा, परंतु जवळजवळ 5 पाहिलं तर 5 चेंडू आणि 16 धावेची गरज. परंतु तितक्यात पाहिलं तर सफवान दाखवे एक सफल ठरते. चेंडू निर्धाव जातोय, कारण आता पुन्हा एकदा समीकरणामध्ये वारंवार बदल होणार. येणारे 4 चेंडू 16 धावेची गरज. एक प्रेक्षकांना सुद्धा या मॅच कडे लक्ष पाहायला मिळत आहे. समीकरण काय आणून ठेवलं. मॅच होती कुठे एकीकडे पाहिलं तर 12 चेंडू मध्ये, त्यानंतर पाहिलं तर 24 चेंडू मध्ये खेळ कसा बदलू गेलाय. परंतु तितकाच फटका गॅप मध्ये खेळला गेलाय. पंचांकडून निश्चितच सीमा पार एक्स्ट्रा गेमच्या दिशेकडून खणखणीत 6 धावेसाठी. कमॉन डीजे. आता डीजे मास्टर सुद्धा आमच्या कॉमातून आता जोमात यायला निघलेले आहेत, कारण नागोबा आता डोलाला लागलाच पाहिजे. तर 3 चेंडू आणि 10 धावेची गरज. पुन्हा एकदा सफवान दाखवे एक मोठा फटका खाला गेला, तो म्हणजे ऋतिक घाटच्या माध्यमातून अंतिम 3 चेंडू आणि 10 धावेची गरज. पुन्हा एकदा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू कव्हरच्या दिशेकडे जाते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नितेश प्रणवच्या सर्वात बॅक टू पॉवर. कम ऑन डीजे. काय कारण दुसऱ्या धावेवर बाद झाला. येणारे 2 चेंडू आणि 9 धावेची गरज. दोन्ही पाहिलं तर एकीकडे पाहिलं तर वाघोबा मुरुड कोलीवाड्याचा सुद्धा धगधग होत असेल, तर एकीकडे पाहिलं तर गीता 11 मुरली संघाचा सुद्धा फलंदाजाची धगधग होत असेल. येणारे 2 चेंडू, परंतु पाहिलं तर 9 धावेची गरज. हे काय झालं तर चेंडू निर्धाव जाणार. 1 चेंडू आणि 9 धावेची गरज. पुन्हा एकदा समीकरणामधला फेर बदलाव. अंतिम चेंडू, अखेर चेंडू आणि 9 धावेची गरज. पंचाकडून रिव्ह्यू आलेला आहे. पंचाकडून रिव्ह्यू आला. थर्ड अंपायर आपल्याला विनंती असेल हा चेंडू चेक करायचा आहे. हॅलो, सर्वांना विनंती आहे की
ग्राउंड मधला सामना संपल्याशिवाय आपण कोणी आतमध्ये जाऊ नका, कारण खेळीच्या वातावरणामध्ये जो खेळ चालू आहे त्याच्या वातावरणामध्ये आपला कोणताही सदस्य आढळून आला तर त्याला पेनल्टी असल्याची नोंद घ्या. शेवटच्या चेंडूला ती बंदिश नाही आहे, पेनल्टी नाही आहे ती शेवटच्या चेंडूला. परंतु मॅच संपल्यावर पंच हात करतील वरतील तेव्हा संपली समजलं जाईल तेव्हा आतमध्ये जायचं आहे. चला थर्ड अंपायर काय इशारा येतोय? डिसिजन पाहिलं तर थर्ड अंपायर कडे गेलेला आहे. हा चला चेंडू क्लिअर आहे. आता अंतिम चेंडू, एक चेंडू आणि 9 धावेची गरज. समीकरणामधला आता काय होणार? तर अंतिम चेंडू आणि 9 धावेची गरज. चला विजयी संघ ठरतोय तो म्हणजे वाघोबा मुरुड कोलीवाडा संघ हा विजयी ठरतोय. जवळजवळ पाहिलं तर विजयी संघ ठरतोय वाघोबा मुरुड कोलीवाडा संघ. यानंतर विनंती करतोय आमचे सहकार्य मित्र वेदांजी कंडक सर यांना विनंती करतोय